आंतरराज्यात बॅग लिफ्टिंग करणारी चोई जेरबंद। एलसीबीची मोठी कारवाई, 8 गुन्ह्यांचा उलगडा। सांगली राज्यातील विविध जिल्ह्यात मोटारसायकलला अडकवलेल्या बॅग लिफ्टिंगच्या वाढत्या घटनांना आळा घालत सांगली एलसीबीने धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्य गुन्हेगारी टोळीला जेरबंद केले आहे। या कारवाईत तब्बल 8 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। लातूर, अकोला, नांदेड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोटारसायकलला अडकवलेली बॅग चोरून त्यातील रोकड आणि साहित्य लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या। या घटनांचा तातडीने तपास करण्याच्या सूचना वरिष्ठाकडून मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला। तांत्रिक तपास व खास बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्यामागे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील तिप्पा बिटरगुंटा येथील सलमान गुडेट्टी हा कुख्यात आरोपी असल्याची खात्री पटली। सलमान हा आंतरराज्य सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत। दरम्यान सलमान व त्याचा मुलगा संदीप गुडेट्टी मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी सांगलीतील शिराळा तसेच लातूर, नांदेड, अकोला जिल्ह्यातही अशाच पद्धतीचे बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने केली। एलसीबीच्या या कारवाईमुळे आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीचे धागेदोरे संपूर्णपणे उघड झाले असून पुढील तपास सुरू आहे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा। चांगलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका।